बघा, चांगल्या प्रकारे शेपूची भाजी आणि मुगाची डाळ बनवून तयार होते। ही अतिशय पौष्टिक भाजी आहे। या पद्धतीने बनवून बघा। आज आपण बघतोय मूग डाळ घालून केलेली शेपूची भाजी। चला तर मग आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्या अगोदर आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण रेसिपीला पटकन सुरुवात करूया। शेपूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। इथं मी एक जुडी शेपूची भाजी घेतली। स्वच्छ प्रकारे निवडून स्वच्छ प्रकारे धुवून 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली। अर्धी वाटी मुगाची डाळ ही मी सालासकट घेतली। तुम्ही रोजच्या जे वापरासाठी बनवता ती घेतली तरी चालेल। अर्धा चमच हळद, एक कांदा बारीक चिरलेला, एक टोमॅटो, लसूण हिरवी मिरचीचा ठेचा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या याचा असा ओबडधोबड ठेचा बनवून घ्यायचा आणि अर्धा चमचा जिरे। चला तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे। मी ही भाजी पातेल्यामध्येच बनवत आहे। तुम्हाला कढईमध्ये बनवायचे असेल तरी बनवू शकता। तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। आपलं हलकंसं तेल गरम झालं आहे। आता आपण यामध्ये घालणार जिरं छान फुलायला लागलं की त्यामध्ये घालणार आहोत कांदा आणि सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे। कांद्याला छान सोनेरी रंग आलेला आहे। तर यामध्ये घालूया टोमॅटो आणि आपण त्यामध्येच टाकणार आहोत चवीनुसार मीठ। कधीही भाजी करताना टोमॅटोवरच मीठ टाकावं, कारण की आपला टोमॅटो हा लवकर शिजतो। 2-3 मिनिट टोमॅटो शिजून घेऊया। 2-3 मिनिट टोमॅटो हा चांगला आपला शिजला आहे, चांगलापैकी नरम झाला आहे। आता यामध्ये घालणार हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आणि ही हळद घालून घेऊया। परतून घ्यायचं चांगल्यापैकी। 2 ते 3 मिनिट हे छान होऊ देऊया। 2 ते 3 मिनिट झालेले आहे। आपण हे चांगले परतून घेतले आहे। आता यामध्ये घालणार ही डाळ, ते मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। त्याचबरोबर घालणार शेपू बारीक चिरलेला आहे आणि फिरून घ्यायचं। चांगल्यापैकी आपण मिक्स करून घेतलं आहे। आता यामध्ये घालणार अर्धा ग्लास इतकं पाणी। पाणी जास्त घालायची गरज नाही आणि मध्यम गॅसवर ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे। बरेच जण ही शेपूची भाजी खाण्याचे टाळतात, कारण या भाजीला एक प्रकारचा वास येतो। म्हणून शेपूची भाजी खाल्ल्याने काय होते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि तसेच पोटही साफ राहण्यात मदत होते। या भाजीचा समावेश जर आपण आपल्या आहारामध्ये केला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्यामुळे आपल्या आहारामध्ये ही भाजीचा समावेश करणं गरजेचं आहे आणि ही भाजी नक्की बनवून खात जा। आता आपण हे एक 10 मिनिटं ही भाजी झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजून घेऊया। आपण झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकाल आपली डाळ अशी छानपैकी शिजली आहे। गॅस बंद करूया। बघा, छान अशी डाळ झाली आहे आपली आणि भाजी छानपैकी शिजली आहे। तुम्ही बघू शकाल आपल्याला डाळ ही जास्त शिजवायची गरज नाही आहे, कारण जास्त प्रमाणात जर आपण शिजवली तर ती छान लागत नाही। या पद्धतीने शेपूची भाजी आणि मुगाची डाळ करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी झाली ते। आता आपण काढून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। असे छान छान रेसिपी बनवून खात राहा।